ठिकाणी मॅडम होत्या, कोळी मॅडम असतील, सावंत मॅडम असतील, या सगळ्यांची आपण सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजूया. धन्यवाद. सर्वात असे संभाजी वावरे मामा, सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व शिक्षकांचे लाडके मामा म्हणून आपण त्यांना ओळखतो. अगदी स्नेह मेळाव्याच्या दिवशी सुद्धा ते आपल्या कामामध्ये मग्न होते आणि संस्थेने त्यांचा यथोचित असा सन्मान काल त्या ठिकाणी केला आहे. शाळेच्या वतीनं शाळा श्रीफळ आणि बुके देऊन त्यांचा सन्मान होतो. आदरणीय प्राचार्य श्री एस बी पाटील सर यांच्या शुभ हस्ते. यानंतर शिक्षकेतर कर्मचारी लिपिक आपलं जे विकसित झालेलं आहे याचा सुद्धा बहुमान आपल्या पब्लिक स्कूलला मिळतोय. शाळा श्रीफळ आणि बुके देऊन सन्माननीय प्राचार्य श्री एस बी पाटील सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होतं. यानंतर आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार श्री सुशांत वरपडे, व्यंकप्पा बुरुड यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार प्राप्त हे शिक्षक आहेत. संस्थेने त्यांच्या या कार्याची दखल घेतलेली आहे आणि म्हणूनच काल त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने केला. आज आपण शाळा श्रीफळ बुके देऊन सन्माननीय प्राचार्य श्री एस बी पाटील सर यांच्या शुभांचे सन्मान आपण करतोय. इतकाच महान कार्य उत्तेजनार्थ आदर्श सन्माननीय प्राचार्य श्री सुभाषराव पाटील यांच्या शुभांचे या ठिकाणी आपण सत्कार घेतोय. एकाच वेळेला दोघेही कौतुकास पात्र आहेत. त्याचबरोबर सर्व क्रीडा शिक्षक या त्यांच्या सहकार्याशिवाय काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचंही याच्यामध्ये यश आहे, त्यांचंही याच्यामध्ये कौतुक केलं पाहिजे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा शिक्षकांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण. आणि यानंतर सन्माननीय प्राचार्य श्री एस बी पाटील सर शाळा श्रीफळ बुके देऊन करतायत. 2 वर्षापूर्वीच ए जे पाटील सरांना उत्तेजनार्थ आदर्श पुरस्कार मिळाला होता. संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी आदर्श माध्यमिक स्तरावरच्या शिक्षक पुरस्कार या ठिकाणी त्यांना दिलेला आहे. त्या निमित्तानं त्यांचं सन्माननीय प्राचार्य श्री एस बी पाटील सर यांच्या शुभ हस्ते शाळा श्रीफळ बुके देऊन आपण त्यांचं कौतुक करतोय. धन्यवाद. 2016 मधील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गौरव इथे करण्यात येत आहे. प्रथम मान्य अप्पा चिमणभाऊ शेगासर टाकल्या या सर्वांच्यामुळे मला आदेश पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कोणत्या तरी कारणाने सर्व कर्मचारी एकत्र यावं. त्या ठिकाणी